छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती छावा सिनेमा रिलीज झाला। या सिनेमाने संपूर्ण जगामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला। हा चित्रपट पाहताना, शंभूराजांचे शौर्य पाहताना, यांच्या लढाया पाहताना प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो। परंतु त्याच वेळेला चित्रपटाचा हा शेवट पाहताना की ज्यावेळी शंभूराजांना कैद झाली त्यानंतर तब्बल 40 दिवस त्या औरंग्याने शंभूराजांवरती अन्याय अत्याचार केला, ते पाहताना मात्र आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहत होत्या। इतका सगळा अन्याय, भयंकर त्रास, भयंकर त्या वेदना शंभूराजांनी कसे सहन केले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही। छत्रपती संभाजी राजांना संगमेश्वरमध्ये कैद केल्यानंतर मोगलांनाही भीती होती की मावळे कुठूनही हल्ला करतील आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या राजाला सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराने मुकरब खानाने तात्काळ कराड, 32 शिराळा, सांगली, दौंडमार्गे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेडगावचा जो भुईकोट किल्ला आहे त्याला बहादूरगड म्हटलं जायचं पूर्वी, आता याला धर्मवीरगड म्हटलं जातं आणि या किल्ल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना फक्त 2 दिवसात पायी अंतर चालत आणलं। संगमेश्वर ते पेडगाव भुईकोट किल्ला छत्रपतींना त्या ठिकाणी आणण्यात आले आणि या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की 1 फेब्रुवारी 1689 ला छत्रपती संभाजी राजांना कैद झाली आणि त्यानंतर 40 दिवस शंभूराजे औरंगजेबाच्या छावणीत होते। या 40 दिवसामध्ये संभाजी राजांवर भयंकर अत्याचार झाले, ते आपल्या सगळ्यांना माहीत आहेत। पण महत्त्वाचा प्रश्न म्हणजे छत्रपतींना वाचवण्याचा प्रयत्न का बरं करण्यात आला नाही? खरं तर स्वराज्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास असा आहे की लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, ही भावना आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानामध्ये, प्रत्येक मावळ्याच्या हृदयामध्ये आपणास पाहावयास मिळते। पण स्वराज्याच्या इतिहासामधील एकमेव घटना आहे की लाखोंना वाचवण्यासाठी, स्वराज्याला वाचवण्यासाठी लाखोंचा पोशिंदा म्हणजे शंभूराजांना हे बलिदान द्यावे लागले। पण असं व्हायला नको होते। छत्रपती संभाजी महाराज युद्धामध्ये कामी आले असते तरी चाललं असतं, परंतु संभाजीराजांना दगाफटका झाला तो आपल्याच लोकांकडून आणि त्यामुळे अतिशय क्रूरपणे 40 दिवस भयंकरपणे यातना त्या ठिकाणी राजांना देण्यात आल्या आणि शंभूराजांची हत्या करण्यात आली। ही गोष्ट मात्र प्रत्येक मराठी माणसाच्या मनाला अक्षरशः चटका लावून जाते आणि मग मनामध्ये प्रश्न येतो की कणभर सैन्य असताना सुद्धा मनभर शत्रूंवरती तुटून पडणारे मावळे शंभूराजांना का बरं वाचू शकले नसते? शेकडो वर्षापासून हा प्रश्न एक मराठी माणसाच्या मनामध्ये येतो, तरुण बांधवाच्या मनामध्ये येतो। तो अहो एकापेक्षा एक मावळे, महापराक्रमी मावळे या राज्यामध्ये होते। आगीलाही न घाबरणारे मावळे, मरणालाही हुलकावणी देणारे मावळे हे मातब्बर सरदार शंभूराजांना का बरं सोडू शकले नसते? अहो छत्रपती शंभूराजांनी एक जरी शब्द टाकला, लाखो जरी फौज असली, लाखो फौजेला कापून काढण्याची ताकद या शंभूराजांच्या मावळ्यांमध्ये होती। मग मावळे छत्रपती राजांना का बरं सोडू शकले नसते? असे निष्ठावंत मावळे होते आपल्या स्वराज्यामध्ये। मावळे तर प्रचंड शूरवीर पराक्रमी होते। सगळ्या मावळ्यांनी संघटित होऊन औरंगजेबावर हल्ला जर केला असता तर सोडू शकले असते का मावळे? छत्रपती शंभूराजांना पकडले गेले त्यावेळी मराठे काय करत होते असे शेकडो प्रश्न माणसांच्या मनात येतात, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये येतात। शेकडो वर्षाचा काळ जरी गेला असला तरी आजही प्रश्न मनामध्ये राहून गेलेला आहे की औरंगजेबाला म्हणजेच ह्या हैवानी राक्षसाला मारण्यासाठी मावळे का बरे गेले नाहीत? राजांच्या बरोबर 40 दिवस इतक्या वेदना नख काढली, ओ बोलवत सुद्धा नाही हे वाक्य, अतिशय वेदना या राक्षसाने दिल्या, परंतु मावळे का बरं सोडवायला गेले नाहीत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतो। सिनेमाघरातून बाहेर येताना आणि ते युद्ध चालू असताना सुद्धा परंतु संभाजी महाराजांना मावळे सोडू शकले नाही, त्याला काही कारण होती आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण हे पहिले आहे की बघा की ज्यावेळी महाराजांना दगाफटका करून संगमेश्वरमध्ये कैद झाली, परंतु त्याच वेळी या औरंगजेबानं त्याचा जो सरदार आहे
जुल्फी खान या सरदाराला स्वराज्याची राजधानी रायगडावरती हल्ला करावयास सांगितले आणि लाखोंच्या सैन्याने वेढा दिला रायगडाला। त्यावेळी एकीकडे स्वराज्याचे छत्रपती आणि दुसरीकडे अख्खं स्वराज्य मोगलांच्या मिठीत जाईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। स्वराज्य कसं वाचवावं हा विचार प्रत्येक मावळा करत होता। स्वराज्याचा सगळा कारभार रायगडावरती चालत होता। रायगड म्हणजे स्वराज्याचा प्राण, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रायगड मोगलांच्या हाती लागू नये याचाच विचार प्रत्येक मावळा त्या ठिकाणी करत होता। छत्रपतींना दगाफटका करून संगमेश्वरला कैद केली आणि ही जी वार्ता आहे ना मावळ्यापर्यंत फार उशिरा पोहोचली आणि त्यामुळे छत्रपतींना वाचवू शकले नाही। दुसरं कारण त्याचे हे होते की ज्यावेळी महाराजांना कैद झाली ही वार्ता जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने लाखोचे सैन्य पाठवून मराठ्यांची नाकेबंदी केली। ज्या मार्गाने शंभूराजांना घेऊन जाणार होते त्या मार्गावरती औरंगजेबानं लाखो सैन्य उभे केले होते जागोजागी। त्याचमुळे मराठी पायबंद झाले। बघा, मराठे म्हणजे जाऊच शकले नाहीत एवढे सैन्य औरंगजेबाने उभे केले होते। एका बाजूला राजा आणि दुसऱ्या बाजूला अख्खं स्वराज्य, ही दोन्ही संकट एकदम बरोबर आली। मावळ्यांना काय करू हे सुचत नव्हतं। स्वराज्य वाचवावं की राजांना वाचवावं, आणि हा सगळा विचार करेपर्यंत मुकर्ब खानाने शंभूराजांना औरंगजेबाच्या छावणीत आणलं होतं। भुईकोट किल्ल्यात बहादूरगड आणि त्या ठिकाणी 5 लाखांची फौज होती। 5 लाखांची। तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल तरुणांच्या सगळ्या की मावळे तर पराक्रमी होते, वीर होते, म्हणून सगळ्यांनी एकाच वेळी हल्ला का बरं केला नाही? तर त्याचं उत्तर मंडळी, बहादूरगड म्हणजे भुईकोट किल्ला, जमिनीवरचा किल्ला। 5 लाखाचं सैन्य होतं त्या ठिकाणी। डोंगरदऱ्या असत्या तर मावळ्यांनी गनिमी कावा करून छत्रपतींना नक्की सोडवलं असतं, कारण स्वराज्याच्या मावळ्याची ताकद म्हणजे गनिमी कावा, आणि गनिमी कावा त्या ठिकाणी करू शकत नव्हते मावळे। आणि स्वराज्याची फौज फक्त 25 ते 30 हजार होती। सगळे मिळून जर 25 ते 30 हजार गेले असते त्या ठिकाणी तर औरंगजेबाच्या फौजेने 25 ते 30 लोकांची फौज कापून काढली असती आपली आणि सगळे फौज संपली असती, तर हे स्वराज्य औरंगजेबाच्या ताब्यात गेले असते आणि त्याचं स्वप्न त्या ठिकाणी साकार झाले असते। तर मंडळी, शंभूराजे शरण गेले नाहीत। शंभूराजांनी हे स्वराज्य वाचवण्यासाठी आपलं बलिदान दिलं आणि म्हणून तर स्वराज्य वाचलं। विचार करा, हा बादशाह 27 वर्षे हे स्वराज्य घेण्यासाठी आला होता। छत्रपती शिवरायानंतर ज्या वेळेला औरंग्या आला स्वराज्यात त्यावेळेला 9 लाखाची फौज घेऊन आला होता। छत्रपती शंभूराजांनी आपल्या मावळ्याने घेऊन त्याची 4 लाखाची फौजच कापून काढली होती। किती? 4 लाखाची, आणि त्याच्याकडे 5 लाख बाकी होते। परंतु दगाफटक्यानं शंभूराजांना पकडले गेले, ते दगाफटक्याने, आणि या स्वराज्यासाठी राजानं बलिदान दिलं आपल्या। तर मंडळी, मावळ्यांनी फार मोठा पराक्रम केला। शंभूराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाला एवढं हैराण करून टाकलं होतं की औरंगजेबाची जी 5 लाख फौज होती ती जवळजवळ सगळी फौज कापत आणली होती, मारून टाकत आले होते ठिकठिकाणी हल्ला करून। आणि अहमदनगरच्या भिंगारी गावी हा राक्षस औरंगजेब त्या ठिकाणी मृत्यू पावला। त्याला उपचार सुद्धा घेऊन दिला नाही मराठ्यांनी, चहूबाजूने घेरलं होतं मंडळी। आणि इतिहास साक्ष आहे की औरंगजेब स्वराज्य घेऊ शकला नाही। त्याचं कारण मंडळी, छत्रपती शंभूराजे हा छावा पिक्चर पाहिला आणि मनामध्ये एक प्रश्न आला की अहमदनगरला जावं, त्या भिंगारी गावात, आणि या राक्षस म्हणजेच औरंगजेबाची ती कबर आहे ती खोदून काढावी आणि ते फेकून द्यावी आणि त्या ठिकाणी एक मोठं शौचालय बांधावं, कारण या स्वराज्यामध्ये औरंगजेबाला जागाच पाहिजे नव्हती। हा प्रश्न माझ्या मनामध्ये पिक्चर पाहिला आणि आला, परंतु करणार काय? लोकशाही। तर मंडळी, अक्षरशः डोळ्यामध्ये आज बोलताना सुद्धा माझ्या पाणी येत आहे। म्हणून प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं हा छावा पिक्चर पाहावा आणि आपल्या मुलांना घेऊन सुद्धा जा आणि सांगा आपल्या राजांचा पराक्रम, आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम, कारण राजे होते म्हणून आज आपण मराठी आहोत, हिंदू आहोत, राजे होते। पहा तो सीन पिक्चर मधला, औरंगजेब लाखो फौज घेऊन आला, काय त्या गावची परिस्थिती, काय तो अन्याय अत्याचार केला त्यानं, राजे नसते तर काय झालं असतं। तर मंडळी, मनामध्ये प्रश्न आणू नका की मावळे काय करत होते। मावळे आपले फार पराक्रमी होते, म्हणूनच हे स्वराज्य वाचले। मंडळी, ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि आम्हाला कमेंट, मंडळी छत्रपती शंभूराजे अशी कमेंट नक्की द्या। हर हर महादेव।